गलमेवाडी येथून टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला गलमेवाडी टीम त्यांच्या 12वा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. गलमेवाडी टीम सलामीची जोडी तुम्ही पाहता साहिल आणि निलेश हे दोन सलामीवीर आता मैदानामध्ये दाखल होत असताना त्यांच्या अतिशय त्यांच्या अतिशय जे आहे त्यांचे अगदी पूर्ण मित्र शशी मिहीर आणि त्यांच्या जोडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दत्ता मिहीर ही दोन्ही खरं तर बंधूंची जोडी अधिक वर्ष या जोडीने सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि आज या अतिशय पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये काम करतात. त्यांनाही देऊया या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. गोलंदाजीसाठी संजय फ्रंटलाईन गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये गलमेवाडी टीमकडून संजय आता सुरुवात करतोय पहिल्या ओव्हरची. पहिला बॉल साहिलसाठी. पहिला बॉल बॅकफुटला गेला फ्रंट ऑफ स्कोर चांगला फिरवला. एक टप्पा घेत बॉल चालला सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा येतो. स्वीकार साहिलच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर होता. रूम चांगला रूम बनवला. बॅकफुटला गेला त्यानंतर स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे हा फटका खेळला. चौकारानं खाते उघडले साहिल आणि टीमच्या संघाचा श्रीगणेश सुद्धा झाला. दुसरा बॉल सुद्धा सेम फटका. पहिल्या फटक्याची अगदी झेरॉक्स कॉपी मिळवला स्कोर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन साहिलच्या बॅटमधून. आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 8. सुरुवात चांगली झाली जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमकडून साहिलची थोडीशी खराब गोलंदाजी आहे. संजयकडून थोडीशी सुरुवात म्हणून करावं. पॉवर प्लेचा चांगलाच फायदा उठवला. चांगला पॉवर प्ले आता फोडायला सुरुवात केलेली आहे साहिलनं. स्टेप आउट केला. विराट आतमध्ये आहे हे जाणलं साहिलनं आणि विराटच्या डोक्यावरून बॉलला उडवलं. लॉंगऑफ क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय साहिलच्या बॅटमधून. काय बॉटमचा वापर केला. अगदी पुढे सरसावत मारलेला हा फटका. क्रिकेटचा अगदी कॉपी बॅकस्ट्रोक पुस्तकी फटका खेळला साहिल संजयच्या विरोधामध्ये. तर या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर मध्ये आतापर्यंत 12. पुढे एकदा बॅकवर्डला जाऊन स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक चेस करतोय परंतु त्याला हुलकावून देत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सलग चौथा चौकार साहिलच्या बॅटमधून झाला. सलग चौथा चौकार साहिलच्या बॅटमधून आला. खूप चांगली बॅटिंग करत असताना आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर मध्ये आतापर्यंत 16 रन. स्विचचा फटका उडवला थर्डमॅनच्या वरून. बॉल चालला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर कारण आउटफील्ड खूप असतात एक उल्लंघनाची. सलग 5वा चौकार येतो साहिलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी. खराब गोलंदाजी म्हणून संजयची. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गलमेवाडी टीमनं आणि 5 चेंडूवरती साहिलला 5 धमाके केले. 6वा येईल का हे पाहणे इच्छुक आहे परंतु लेगस्टम्पच्या अगदी जवळून गेला बॉल. सुपरून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल अगदी बीट करून चालू विकेट किपरच्या. आता ओव्हरची झाली सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत
20 धावा, बिनगडी बाद 20. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आता धावा आहे. स्कोर बोर्ड होती 20. पहिला सामना आणि स्पर्धेतला हा पहिला सामना तुम्ही अनुभवताय. दक्ष स्पोर्ट्स गलमीबाडी विरुद्ध बजरंग स्पोर्ट्स गोटीबाडी. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय अजय. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च झाल्या. संजयला एकही विकेट त्याला प्राप्त करता आली नाहीये. साहिलनं अगदी धडाक्याबाज सुरुवात करत असताना आपल्या टीमला मात्र आता चांगला पॉवर प्ले फोडत असताना सावरला. पहिला बॉल ऑफस्टमच्या भरपूर बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचदत्ता मेहेर यांचा. एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21. अजय पहिला बॉल अगदी खराब लाईन वरती टाकलाय. बॅकफुटला जात असताना थ्रो द कव्हर केला. कव्हर्सला खूप चांगली फिल्डिंग होते. त्यासारखा पण बॅकअप नाहीये. ओव्हर थ्रो झालेले आहे त्यामुळे या ओव्हर थ्रोचा फायदा आता या दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. फलंदाज निलेशनं आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 23 धावा, 23. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्टीअर केलाय. एक अपिशकर स्क्वेअर कट आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. 4 रनसाठी चौकार. निलेशच्या बॅट मधून चौकार येतोय. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. या सातत्यानं हाफ ट्रॅकर बॉल पिचिंग केली जातात. मगाशी संजयने सुद्धा तशीच चूक केली. आता अजय सुद्धा तशीच चूक करतोय. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहे. 27, 27. 27 धावा, 27. हॅलो 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 हॅलो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू द बॉलर. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल अगदी बॉलरच्या हातामध्ये विसावलाय. त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव मिळते निलेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 28 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8च धावा आल्यात. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर म्हणजे पहिल्या ओव्हरच्या तुलनेनं या ओव्हरमध्ये अजयने चांगली गोलंदाजी केली. ओहो, कट बिहाइंड द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि खूप चांगला झेल टिपलाय ऍज अ विकेट किपर म्हणून. इथे फलंदाज बाद. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागतोय जे बजरंग स्पोर्ट्स गोटीबाडी टीमला. साहिल बाद. योगेश आला आता बॅटिंग साठी. हॅलो हॅलो चेक. हॅलो हा हॅलो हॅलो चेक. हॅलो योगेश आला आता बॅटिंग साठी. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, परंतु मिड ऑनला आता बीट करून चालला बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला फील्ड केला.
2 धावा इथे येतात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर होती चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या हे स्कोर होते आतापर्यंत 1 गडी बाद 30 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता टीमची धावसंख्या हे स्कोर होते 30 पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीसाठी आवरून आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती होता अरुणचा निलेश साठी बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये 30 धावा स्कोर बोर्ड होती गोलंदाज तयार फुलर लेनचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत खेळलाय आणि लॉंग ऑन आता बॉलच्या खाली परंतु कुठलाही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला नाहीये नो मॅन लाईन मध्ये बॉल पडला रनआउटची संधी आता निलेशला जावं लागेल 3ऱ्या धावेसाठी धावला होता निलेश परंतु तो रन कंप्लीट करता आला नाहीये आणि ते 2रा धक्का लागतोय जय बजरंग स्पोर्ट्स अथर्व चाललाय बॅटिंग साठी 4थ्या क्रमांकावरती आता टीमची धावसंख्या जर विचार केला टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 32 धावा ओहो शॉर्ट बॉल परंतु मिस टायमिंग आहे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये खूप चांगला झेल टिपला अरुण आणि फलंदाज योगेश महत्वाचा खेळाडू आता बाद होतोय धक्का क्रमांक 3रा लागतोय जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमला झेलचीच्या स्वरूपामध्ये योगेश परतला आता मैदानाच्या बाहेर 32-3 सध्या परिस्थिती आहे या इनिंगच्या आतापर्यंत 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे किंबहुना इनिंगचे म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये सर्वांचं सहर्ष स्वागत कराड दक्षिण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपे आयोजित श्री वाघजाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन दिलीप जाधव आला बॅटिंग साठी ओव्हर पिच बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोईनला अलोंग द कार्पेट बॉल चालला होता डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा बॉम्बलिंग करतोय बॅकअप नाहीये आणि तिथे मिसफिल्डिंग झाल्याने बॉल चालला सीमारेषा पलीकडे 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत बॉल सीमा पार 4 रन दिलीपच्या बॅट मधून या 4 धावा येतात आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 36 धावा अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे 36-3 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमची ओव्हर पिच बॉल फटका चांगला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे जजमेंट चांगलं का परंतु बघूया आता काय घडलं जाते चला षटकार आहे कारण सीमारेषेच्या बाहेरच तो क्षेत्ररक्षक होता अंदाज चुकला जजमेंट करता आलं नाहीये बॉडी बॅलन्स करता आलं नाहीये झेल तर कंप्लीट केला होता परंतु इथे झेल कंप्लीट करत असताना त्या फिल्डरचे दोन्ही पाय मात्र सीमारेषेच्या बाहेरच होते त्यामुळे अंपायर सिग्नल सिक्सर षटकार येतोय निलेशच्या बॅट मधून आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 42 आणखीन एक शॉर्ट बॉल हुक केला शपल होऊन बॉल चालला आता लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेस करतोय फुटबॉल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो पायाने बॉल स्टॉप केला 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि ते 3री धाव घेताना आता धोक्याची असेल
कारण रनआउटच्या रूपानं इथे फलंदाज दिलीप बाद होतोय. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय. 4 गडी बाद जय बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी या टीमनं पहिला डाव संपल्यानंतर धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी या टीमच्या समोर. 45 टू बीन. आता 45 धावांचा पाठलाग करायचा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाड्यांनी भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी. आपण टॉस साठी यायचा आहे. अंकुश चोरमार आणि मुकेश पवार लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल कारण या स्पर्धेचा नियम आहे मिड इनिंग मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. टू विन. चला पवारवाडी टीम आपला कॅप्टन पाठवायचा आहे टॉस साठी. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स NP आयोजित श्री वाघजाई देवी चषक 2025 हे पर्व क्रमांक पहिला आहे. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा 15,001 रोख व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी 10,000 रुपये एक व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी 60,000 रुपये एक रोख व आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 5,001 व आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल. तसेच या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीरासाठी सुद्धा भरपूर पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. अमोल विलास वागड दादा यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. चला पवारवाडी टीमनं टॉस येथे जिंकलं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला 45 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. आणि या 45 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहताय. गलमेवाडी टीम कडून अजय आणि एक्सपिरियन्स असा लिजंड खेळाडू आशिष बॅटिंग साठी आता सज्ज झालाय. टार्गेट मोठं आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सेफ राहिलेलं नाहीये. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाहीये. त्यामुळे जरी 45 धावा असल्या तरी मात्र पॉवर प्ले जर चांगला फोडला गलमेवाडी या टीमनं तर मात्र हे लक्ष त्यांच्यासाठी सोपं होईल. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. डीजे दिलीप आला बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं पहिले षटक. समोर आहे आशिष. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवला आणि एक्झॅक्टली डायरेक्ट पडद्यावरतीच मारलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मारून बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉल वरती आशिषच्या बॅट मधून अगदी सुरुवात चांगली करत असताना षटकार येतोय. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस झालेला आहे आणि लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय. भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पहिला बॉल फुलटूस. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. अगदी दोन्ही हाताने स्वीकारली ती मेजबानी आणि षटका ठोकला आशिषनं. दुसरा बॉल मिस टायमिंग आहे. योगेश आता बॉल पर्यंत पोहोचला परंतु झेल कंप्लीट करू शकला नाही. ही विकेट महत्वाची होती. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीम साठी योगेश आला होता. जजमेंट चांगला केलं होतं परंतु कलेक्शन खराब झालं आणि कॅच सोडल्यानंतर 2 धाबा आशिषनं लगेचच चोरून काढल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 2 धाबा इथे येतात आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत. 8 ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलाय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळणार आशिषला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 9 रन. या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय सुपर टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. ओहो इथे कॅच सोडली आणि बॉल सुद्धा फरार झाला. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन येत आहेत. अजयच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चुका आणि चुका ह्या चुका जर झाल्या तर मात्र मॅच सुद्धा सोडावी लागेल कारण 2 झेल सोडण्यात आलेल्या आहेत. बॉल पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा आता कमबॅक होतो या ओव्हर मध्ये. दिलीपचं डॉट बॉल न सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल स्टेप आउट केला. फटका चांगला. क्रिकेटचा अगदी मादक सौंदर्य दाखवणारा फटका. कॉपी बुक स्ट्रोक आणि ते लॉंग ऑफ क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार अजयच्या बॅट मधून. अगदी टीट फॉर टॅट. जशास तशी सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 45 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 19 धावा झालेत. 19. धावा झालेत. 45 करायच्या. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. मॅच ऑन. पॉवर प्ले चांगला स्फोडलाय खास करून आशिष आणि अजयनं. अजय खेळतो 2 चेंडू मध्ये 10 धावा त्यांना बनवल्यात. 500चा बॅटिंग स्ट्राईक रेट सध्या त्याचा आहे आणि जर आशिषचं पाहिलं तर 3 बॉल मध्ये 9 धावा त्यानं सुद्धा बनवलेल्या आहेत. म्हणजेच 300चा स्ट्राईक रेट आहे. दोन्ही फलंदाज अगदी आता चांगली सुरुवात करत असताना पॉवर प्ले चांगला फोडलाय. पॉवर प्ले महत्वाचा असतं. 19 धावा त्यानं पटकावलेत. आता 12 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत अजूनही 26 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय अभि काटेकर. चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन गोलंदाजी करतो. पहिल्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ अभि काटेकरने केला होता. गती काढतो, गती वाढवतो, वेगाने कधी टाकतो, कधी कधी फिंगर्स रोल्स करतो. ही खासियत आहे या गोलंदाजाची. फुलरलेनचा बॉल स्लॉक केला. बॉलला कॅप मधून बॉल चालला मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर द रूप. आशिषच्या बॅट मधून येतोय चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता धावा ही स्कोर बोर्डवरती 23 म्हणजे अजूनही 11 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाही आहे. इथूनही जर विकेट आली तर कमबॅक होऊ शकतो बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी टीमचं. विकेट पाहिजे, ब्रेक थ्रू पाहिजे तरच कमबॅक होईल, तरच मॅच वरती पकड निर्माण करण्याची संधी प्राप्त होईल. ओहो गती काढली होती. फटका फसला.
आशिषचा, कारण बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला होता आशिषचा. बॅटचा स्विंग एक धाव ते मिळते. डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग आणि या सिंगल त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहेत 24, म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्या 21. 10 चेंडू 21 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी या टीमला. हा बॉल चांगला आहे. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. अभि काटेकर व्हेरिएशन गोलंदाजी करतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची राहिली. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला. फिंगर्स रोज केले होते, म्हणजे क्रीज पासून अगदी 4 मीटरच्या अंतरावरती बॉल टाकला होता. पडल्यानंतर आतमध्ये आला, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 9 बॉल 21 रनची गरज आहे. आणखीन एक चांगला बॉल. बा काटरचा वापर चांगला, परंतु विकेट किपर गणेशनं चुकी केलेली आहे. ओव्हर थ्रो झालेली आहे. काय गरज नव्हती. 2 धावा बाईकच्या स्वरूपामध्ये पंच सिग्नल करतायत. थँक्यू सर. भरपूर चुका झाल्यात. 2 धावा इथे येतात आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहेत 26, म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाजी चांगली केली, परंतु गोलंदाजाला साथ भेटत नाहीये. फिल्डरची किंवा विकेट किपरची. इथे जर गणेशनं कलेक्शन केलं असतं तर कदाचित स्टंपिंग विकेटनं इथे विकेट आली असती. ओहो, बॉल स्किट झाला त्यातून, त्यामुळे चला अंपायर सिग्नल करताय डेड बॉल. अंपायर थांबले होते, कारण असं कधी कधी असतं की फलंदाज तयार असतो असे आशेपी फटके, कारण डेव्हिड वॉर्नरने असा IPL मध्ये प्रयत्न केला होता. बॉल हातातून सुटल्यानंतर सुद्धा, कारण ती गोलंदाजीची चुकी असते. ओहो, कॅचेटचा कॉल आहे. ओहो, तिथे निलेशनं झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. भरपूर चुका 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 आणि चुका. 2 धावा येत आहेत अजयच्या खात्यामध्ये आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 28 धावा. आता 6 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि 17 रन. हो, चांगली स्टंपिंग. इथे पा फिरवल्या बॉल. चांगली गोलंदाजी आहे. अभि काटेकर यांची फिंगर्स रोज केली होती. ऑफ कटर चांगला केला होता. पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सहा बॉल 17 धावा. पहिलाच बॉल बीट केला. चांगल्या टप्प्यावरती आहे गणेशचा पहिला बॉल. आता 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 17 करायचे आहेत या मॅच मध्ये. नवीन फलंदाज दक्ष आणि आशिष आहे तोपर्यंत मॅच ऑन. ओहो, स्लॉक केला बॉल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तिथेही झेल सोडला. आज चुका आणि चुकाच आहेत जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या. इथे काय घडलं जात आहे. फलंदाज आता कोण आउट होईल, तर मला तर आय थिंक वाटते दक्षला आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर.
स्ट्राईक साठी मात्र हा प्रयोग केला होता दोन्ही बॅटरनं, परंतु प्रयोगाला यशस्वी आलं नाहीये. इथे विकेटचं पतन म्हणजे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजूनही 17 धाबांची आवश्यकता आहे. 16 माफ करा 16. या मॅच मध्ये आपल्याला एकच आवर्जून पाहायला मिळालं की प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून चूक झालेली आहे. अशा 4-5 झेल उडाले होते आणि एकही क्षेत्ररक्षकाने तो झेल कंप्लीट केलेला नाहीये. मग अशी निलेशनं सोडला झेल, योगेशनं झेल सोडला, त्यानंतर आता स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे अथर्व जाधवनं झेल सोडला. बऱ्याच चुका झाल्यात. गणेशने हे विकेट किपर असताना स्टंपिंग सोडली. आता 4 बॉल 16 करायचे आहेत. ओहो फटका चांगला, उडवला बॉल, मिड विकेटला क्लिअर करतोय. हाफ ट्रॅकर होता आशिष मारुतीच्या बॅट मधून आला हा षटकार. मारुती नाबाचाच सर्व काय. आता 3 बॉल आणि 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता, अगदी मेजवानी होती, बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि हाफम फुलचा फटका अगदी मिड विकेटला क्लिअर केला 6 रनसाठी. आता 3 चेंडू आणि 10 रनची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये दोन्ही संघांसाठी. इथूनही विकेट आली किंवा डॉट बॉल आला तर दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आणि गणेश तसा प्रयत्न करेल. फुलारलेचा बॉल ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे निलेश, थोडासा बडबडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते, थ्रो चांगली आहे परंतु थोडासा उशीर लावला बॉल पकडण्यासाठी. 2 धावा इथे मिळत आहेत मारुतीला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 37 म्हणजे अजूनही 2 बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. 2 बॉल 8 हा बॉल महत्वाचा असेल बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीम साठी. 2 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. फुलारलेचा बॉल, इथे कॅचेटचा कॉल आहे, तिथे ही झेल सोडलाय. रनआउटची संधी, फलंदाज आशिष बाद, चांगली फेकी. जरी झेल सोडला तरी डायरेक्ट बॉलर इंडला काय चेंडू फेकी केली आणि इथे आशिषला धावा लागेल रनआउटच्या रूपाने. म्हणजे 1 बॉल आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. या 7 धावा तुम्हाला एकाच बॉल मध्ये करायच्या आहेत. आपल्या कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचा तो नियम आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला प्रत्येक स्पर्धेतला नियम असतो आणि 1 बॉल आता 7 करायचे आहेत. इथून जर एक्स्ट्रा आला, वाईड आला तर मात्र अशा पल्लवित होतील दक्ष स्पोर्ट्स गलबेवाडी या टीमच्या. आणि इथून जर राईट बॉल टाकला गणेशनं तर मात्र षटकार मारून सुद्धा तो सामना एका रननं गमवावा लागेल दक्ष स्पोर्ट्स गलबेवाडी या टीमला. एक्स्ट्रा नाही आहे, एक्स्ट्रा टाकणं धोक्याचे असतील बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी या टीमला. बघूया आता गणेश कसा रिॲक्ट होतोय शेवटच्या बॉल वरती, कारण मारुती आहे ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार आपण पाहिलाय. बॉल सोडला, एक्स्ट्रा टाकलाय म्हणजे आता अशा पल्लवीत झालेल्या आहेत. 1 चेंडू 6 रनची गरज आहे. 1 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फुलारलेचा बॉल आणि ते उडवला बॉल सीमारेषा पलीकडे. म्हणूनच मित्रांनो सांगतोय क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. गणेशने चूक केली, जरी तो शेवटचा बॉल त्याला मारायला दिला असता, स्टंप अटॅक झाला असता तरी सुद्धा हा सामना जिंकता आला असता जे बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी टीमला. परंतु गणेशने एक्स्ट्रा टाकला, वाईट टाकला आणि शेवटच्या बॉल वरती फुल टॉस टाकत असताना मारुतीनं विजय षटकार खेचलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 8 विकेटनं दक्ष स्पोर्ट्स गलबेवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम.